नेक्स्ट पार्ट इज टाइप ऑफ क्लेम्स. तर क्लेमचे डिफरंट टाइप्स आपण त्या ठिकाणी बघू. सो देर आर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ क्लेम्स ऑफ ए पेटंट ॲप्लिकेशन्स. सम पेटंट claims are about the type of invention. There are apparatus claim, method or process claim, claims to design, chemical composition and so on. तर त्या ठिकाणी खूप साऱ्या प्रकारचे क्लेम असू शकतात. डिपेंड करतं ते की त्या ठिकाणी सिच्युएशन काय आहे किंवा कोणत्या टाईपचं पेटंट आहे, कोणत्या टाईपच्या गोष्टी आहेत. तर ते मे बी असू शकतं ॲपरेटसचं क्लेम एखादा असू शकतं, एखादा इन्स्ट्रुमेंटचं क्लेम असू शकतो, एखाद्या मेथडचं क्लेम असू शकतो, एखाद्या प्रोसेसचं क्लेम असू शकतो, देन एखाद्या डिझाईनचं क्लेम असू शकतो, देन एखाद्या केमिकल कंपोजिशनचं क्लेम असू शकतो. अशा डिफरंट टाईपचे क्लेम त्या ठिकाणी असू शकतात. Then there are also ones which are related to the scope of a patent. Generally speaking, broad patent claims are more valuable and marketable than narrow ones. तर मोस्टली काय असणार आहे की जे काही ब्रॉड ब्रॉड पेटंटॅबिलिटीचे पेटंट असतील म्हणजे ज्यांचा यूज ब्रॉड असेल अशा पेटंटचा त्या ठिकाणी जास्त फायदा असणार आहे. म्हणजे आपण एखादा सिंगल क्लेम करतोय, त्या सिंगल क्लेम ऐवजी जर समजा मल्टिपल क्लेम असले तर त्या मल्टिपल क्लेमचं त्या ठिकाणी मार्केटेबिलिटीची शक्यता जास्त असते. आता एखाद्याने एखादं पेटंट त्या ठिकाणी केलं असेल, पण त्या पेटंटची मार्केटेबिलिटी नसेल, ते मार्केटमध्ये आपण यूज करू शकणार नाही, तर त्याचा काही फायदा होणार नाही. पेटंट केलं फक्त केलं, पण त्याचं मार्केटेड व्हॅल्यू झिरो असणार आहे. ओके. त्याच्यामुळे ते ब्रॉड असणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही एखाद्या याचं उदाहरण घेतलं, तुम्ही फिशिंगसाठी गेले आणि फिशिंगसाठी तुम्ही फक्त एक काठी घेऊन गेले, तर काठीने तुम्ही एक जो काही फिश असेल तो फिश त्या ठिकाणी घेणार. पण जर समजा तेच त्या जागी नेट असेल तर नेटमध्ये तुम्ही खूप सारे फिश त्या ठिकाणी कॅच करणार. ओके. सो अशा टाईपचं सेम रिलेव्हन्स आपण या ठिकाणी देऊ शकतो की जास्त क्लेम असले तर जास्त मार्केटेबिलिटीचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. ओके. देन in a patent terms, a broad claim will give you a larger monopoly and potentially more opportunities for licensing. तर क्लेम करताना तो क्लेम तुम्हाला ब्रॉड टर्म मध्ये देणं गरजेचं असेल. ब्रॉड टर्म मध्ये असेल तर त्या ब्रॉड टर्म जी तुम्ही दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णतः मोनोपॉली भेटेल, म्हणजे त्याचं सर्व अधिकार तुमच्याकडे असणार आहेत. देन नॅरो क्लेम्स आर वन्स विच लेस स्कोप. तर नॅरो क्लेम असतील त्यांचा स्कोप हा ऑब्विसली लेस असणार आहे. देन वन्स आर मोर डिफिकल्ट टू इन्फ्रिज अँड आर टिपिकली लेस व्हॅल्युएबल. तर असे जे काही नॅरो क्लेम असतील ते इन्फ्रिज करण्यासाठी डिफिकल्ट असतील, पण ते खूपच लेस व्हॅल्युएबल असतील किंवा त्यांची किंमत जी असेल, त्यांची व्हॅल्यू जी असेल ती खूप कमी असेल. द नॅरोएस्ट वन आर कॉल्ड ॲज अ पिक्चर क्लेम. जे काही नॅरो क्लेम असतात त्यांना म्हणतात पिक्चर क्लेम. देन देर आर ऑल्सो इंडिपेंडंट अँड डिपेंडंट क्लेम्स आर देअर. ओके. तर या ठिकाणी डिपेंडंट आणि इंडिपेंडंट क्लेम सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात. ओके. तर आता जर समजा सांगायला गेलं तर डिपेंडंट क्लेम जे असतील ते क्लेम हे जास्त इन्फ्रीज होऊ शकतात ॲज कम्पेअर टू इंडिपेंडंट. ओके. तर त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहतं की आपला क्लेम कसा आहे, डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे. ओके. त्या केसमध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं असेल. तर असे डिफरंट टाईपचे क्लेम आपण त्या ठिकाणी करू शकतो, पण क्लेम करताना शक्यतो ब्रॉड क्लेम त्या ठिकाणी करणं गरजेचं असेल किंवा मल्टी क्लेम त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. ओके. सो here are the some key terminology used in the पेटंट्स. ओके. तर ह्या पेटंटमध्ये किंवा एखादं पेटंट आपण फाईल करताना त्या ठिकाणी डिफरंट टाईपच्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला यूज कराव्या लागतात किंवा पेटंट फाईल करताना ह्या सर्व टर्मिनॉलॉजी आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या टर्मिनॉलॉजी कोणत्या आहेत, त्या डेफिनेशन्स कोणत्या आहेत ते आपण बघू. फर्स्ट वन इज अ ॲप्लिकेशन.
ऍप्लिकेशन म्हणजे काय, ऍप्लिकेशन कसा करावा त्याच्या टर्मिनॉलॉजी. देन एक्झामिनर, देन प्रायर आर्ट, then priority specifications, provisional and non-provisional applications, then claims, then applicant, then assignee, then inventor, then anticipation, then obviousness म्हणजे काय, then infringement and invalidation म्हणजे काय. तर हे प्रत्येक each and every terminology आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. ओके, so let's start with the first terminology which is application. सो व्हॉट इज इन द ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन मध्ये काय काय असतं, काय पार्ट असतो ते आपण बघू. सो हिअर आर द टाईप ऑफ पेटंट ऍप्लिकेशन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप येतो म्हणजे ऑर्डिनरी ऍप्लिकेशन, साधं ऍप्लिकेशन. देन ऍप्लिकेशन फॉर द पेटंट ऑफ ऍडिशन, जर आपल्याला पेटंटचं ऍडिशन साठी ऍप्लिकेशन द्यायचं असेल. ऍडिशन साठी आता काय, एखादा ग्रँटेड पेटंट आहे आपल्याकडे, पण त्याला आपल्याला थोडंफार एक दोन पॉईंट त्यात इम्प्रूव्ह करायचे किंवा त्याच्यात थोडंफार मॉडिफिकेशन करायचे, अशा पेटंटला म्हणतात ऍडिशन ऑफ पेटंट. ओके, तर जर समजा त्याचं ऍप्लिकेशन असेल तर ते ऍप्लिकेशन आपण करू शकतो. देन नेक्स्ट पार्ट आहे डिव्हिजनल ऍप्लिकेशन. ओके, आता डिव्हिजनल ऍप्लिकेशन काय असेल तर इन केस ऑफ प्लुरॅलिटी, म्हणजे एकापेक्षा जास्त इन्व्हेन्शन असतील आणि ते आपल्याला स्प्लिट करायचे, तर ते एकमेकांपासून वेगळे करायचे, तर अशा केसमध्ये आपण डिव्हिजनल ऍप्लिकेशन त्या ठिकाणी देऊ शकतो. देन कन्व्हेन्शनल ऍप्लिकेशन, क्लेमिंग द प्रायोरिटी डेट ऑन द बेसिस ऑफ द फायलिंग इन द कन्व्हेन्शनल कंट्री. ओके, तर कन्व्हेन्शनल ऍप्लिकेशन काय असतं की, तर त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण प्रायोरिटी डेट फाईल करू शकतो, फक्त डेट. ठीक आहे, आपण त्याचं टायटल दिलं आणि डेट दिली, त्या बेसिसवर आपण फाईल करून ठेवलं फक्त, आणि ते काम आपण नंतरून केलं आणि ते काम झाल्यानंतर आपण त्याला प्रॉपर पेटंटचं ऍप्लिकेशन करतोय. म्हणजे काय असेल, जर तुम्ही आधीच त्या ठिकाणी फाईल करून ठेवलं तर तुम्ही फाईल केल्या कारणाने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, आधी ते तुम्हालाच ग्रँट होईल जर समजा तुम्ही त्याचं त्या वेळेत जर ते पेटंट अप्लाय केलं तर. देन द नॅशनल फेज ऍप्लिकेशन अंडर पीसीटी, नंतर जे काही नॅशनल फेज टाईपचं जे काही पेटंट असेल ते पेटंट पीसीटीच्या अंडर त्या ठिकाणी फाईल केलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट डेफिनेशन इज द एक्झामिनर. आता एक्झामिनर कोण असणार आहे, एक्झामिनर म्हणजे काय असेल इथं, तर जे काही आपण पेटंटचं ऍप्लिकेशन करतो त्या पेटंटच्या ऍप्लिकेशनला एक्झामाइन करणारा म्हणजे एक्झामिनर. ओके, तर एक्झामाइन करत असताना एक्झामिनर काय बघेल, त्यात नॉवेल्टी आहे की नाही ते बघेल, हे प्रायर आर्ट आहे की नाही ते बघेल. त्याच्यानंतर हे जे काही ऍप्लिकेशन केलंय ते ऍप्लिकेशन केलेला क्लेम हे ऑलरेडी झालंय का नाही, ते वर्क ऑलरेडी झालंय का नाही, नॉवेल्टी आहे की नाही ते चेक करण्याचं, ते पूर्णतः त्या ठिकाणी बघण्याचं काम हे एक्झामिनरचं असणार आहे. त्याच्यामध्ये मग इन्व्हेंटिव्ह स्टेप आहे की नाही, नॉन ऑब्वियसनेस आहे की नाही, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहेत की नाही, युटिलिटी आहे की नाही, हे त्या ठिकाणी सर्व चेक करण्याचं काम हे एक्झामिनरचं असेल. आणि एक्झामिनर मोस्टली कोण असतो, तर एक्झामिनर हा ग्रुप ए गॅझेटेडचा ऑफिसर त्या ठिकाणी असतो. म्हणजे ग्रुप ए ऑफिसर म्हणजे आपण अंदाज लावू शकतो की ते IAS लेवलचे ऑफिसर त्या ठिकाणी असतील. ओके, आणि ते ऑफिसर त्या ठिकाणी जे काही एक्झामिनेशन असेल ते एक्झामाइन त्या ठिकाणी करतील ऍप्लिकेशनचं, त्याला म्हणतात एक्झामिनर. ओके, then here is the next part is a prior art. Okay, so prior art means it is a differ from the country to country. In many countries any invention made available to the public anywhere in the world, they written form by oral communication, by display or through use constitute the prior art. आता प्रायर आर्ट म्हणजे काय असेल की एखादी अशी गोष्ट की जी तुम्ही लोकांमध्ये सांगून ठेवले किंवा पब्लिकली अवेलेबल आहे, त्याला म्हणतात प्रायर आर्ट. ओके, आणि एखादी गोष्ट अशी आहे की जी तुम्ही ऑलरेडी पब्लिश केली, ऑलरेडी ती त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या कॉन्फरन्समध्ये एखाद्या ठिकाणी सांगून दिली, तर ते त्या ठिकाणी प्रायर आर्ट कन्सिडर केलं जाणार नाही. ती तुम्ही तुमच्याकडून गेली असं तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असणं गरजेचं असणार आहे, त्याला म्हणू आपण प्रायर आर्ट. देन आपण जे काही प्रायर आर्ट आहे ते प्रायर आर्ट
कोणत्या केसमध्ये त्या ठिकाणी डिस्क्लोज करू शकतो ते आपण बघू. सो वी कॅन disclose it by a description of a invention in a published writing or a publication in other form. तर त्याचा प्रूफ आपल्याकडे असणं गरजेचं आहे की हे मी पब्लिश केलंय त्या ठिकाणी. देन by a description of a invention in spoken words uh, in a public or such as disclosure being called as an oral disclosure. तुम्ही बोलला आहेत तर त्या ठिकाणी ओरल ॲज अ ओरल डिस्क्लोजर तुमचं त्या ठिकाणी काउंट करण्यात येईल आणि प्रायर आर्ट तुम्हाला देण्यात येईल. देन by the use of the invention in the public or by the putting the public in a position that enables many members of the public to use it, such as a disclosure being a disclosure by us by use. तर एखादी गोष्ट त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये यूज केली असेल तर त्या गोष्टीला आपण म्हणू शकतो डिस्क्लोजर बाय यूज इन पब्लिक. ओके, तर त्याला पण आपण प्रायर आर्ट त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. सो हे झालं प्रायर आर्टच्या रिलेटेड. नेक्स्ट इज प्रायोरिटी. आता प्रायोरिटी काय असेल? प्रायोरिटी म्हणजे काय की जो आधी आला, ज्याने आधी फाईल केलं त्याला प्रायोरिटी दिली जाईल. ओके, जसं की ह्या ठिकाणी एक केस दिली आहे. ओके, तर दोन त्या ठिकाणी मित्र होते किंवा आपण त्यांना इन्व्हेंटर म्हणू. तर एक नंबरच्या इन्व्हेंटरने काय केलं की 1990 मध्ये त्या ठिकाणी पेटंट फाईल केलं. त्याने गॅझेट बनवलं आणि त्याने 1990 मध्ये त्याने गॅझेट बनवलं आणि 1992 मध्ये त्याने फाईल केलं. पण सेम सेम केस जो काही बी नंबरचा किंवा 2 नंबरचा जो काही इन्व्हेंटर होता त्याने काय केलं, त्याने 1990 मध्येच गॅझेट न बनवता आधी त्या ठिकाणी जे काही ऍप्लिकेशन होतं, ओके, ते ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करून ठेवलं. ओके, त्याला की आपण म्हणतो प्रायर ऍप्लिकेशन. ओके, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की प्रायर आर्ट और येस, आपण त्याला म्हणू शकतो प्रायर आर्ट. तर अशा प्रकारचं ऍप्लिकेशन जर समजा त्याने करून ठेवलं असेल, ओके, तर ऍप्लिकेशन केल्यानंतर आधीच त्याने अप्लाय करून ठेवले. अप्लाय केल्या कारणाने जे काही इन्व्हेन्शन आहे, जे काही म्हणजे आपण एक सोपी गोष्ट अंडरस्टँड करून घेऊ की ए प्रकारचा जो माणूस होता, जो काही इन्व्हेंटर होता, त्याने 1990 मध्ये ते गॅझेट त्या ठिकाणी बनवलं आणि 1992 मध्ये तो क्लेम करतोय पेटंटसाठी. पण बी टाईपचा जो काही इन्व्हेंटर होता त्याने काय केलं की 1990 मध्ये ते फाईल करून ठेवलं. जरी त्याने बनवलं नव्हतं पण फक्त फाईल करून ठेवलं, फक्त त्याच्या नावावर ते टाकून ठेवलं आणि 1992 मध्ये किंवा सॉरी 1991 मध्ये त्याने ते बनवलं आणि तो तेव्हा तेव्हा तो क्लेम करतोय. मग आता इथे काय झालं, जरी 1990 मध्ये इन्व्हेंटर एने ते बनवलं पण फाईल त्याने केलं नाही. ओके, मग फाईल कोणी केलं? इन्व्हेंटर बीने किंवा 2 नंबरच्या इन्व्हेंटरने. आता 2 नंबरच्या इन्व्हेंटरने आधी फाईल केल्या कारणाने जे काही पेटंट आहे ते पेटंट ॲज अ प्रायोरिटीच्या बेसवर, ॲज अ फर्स्ट टू इन्व्हेंट रूलच्या बेसवर तो जो काही इन्व्हेंटर असेल तो इन्व्हेंटर बी टाईपच्या इन्व्हेंटरला तो जो पेटंट असेल तो पेटंट त्या ठिकाणी ग्रँट होईल. तर अशा प्रकारे प्रायोरिटीच्या बेसिसवर त्या ठिकाणी जे काही इन्व्हेन्शन ते इन्व्हेन्शन त्या ठिकाणी ग्रँट करण्यात येईल. याला म्हणतात प्रायोरिटी. ओके, सो आय थिंक इनफ फॉर द डे. थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. सो थँक्यू फॉर बिंग हिअर.